कोणाला? तर इथे माझ्या जाऊने काल रात्री मटकी कपड्यामध्ये बांधून ठेवली होती आणि त्यावरती एवढं भरपूर सामान ठेवलेलं होतं की जेणेकरून त्यांना गरमीने भरपूर असे कोंब येतील, पण इथे काही तसं झालेलं नाही आहे. पूर्ण त्यांची मेहनत वाया गेलेली आहे. इथे थोडे थोडेच कोंब आलेले आहेत मटकीला. तर इथे मी ठेवला माझ्यासाठी चहा आणि पावसाने आज सकाळपासूनच हजेरी लावली आहे. हां हां हां, तू एवढी मेहनत घेतली पण तरी त्याला कोंब नाही आले. वातावरण थंड झालं. त्यानंतर मी येऊन बसले माझ्या हॉलमध्ये, कारण की बिट्टू एकटी बसलेली होती. माझ्या घरातले सर्व आपापल्या ड्युटीला निघून गेलेले. आर्यन गेला स्कूलला आणि माझ्या सासूबाई गेलेल्या आहेत गावी. त्यामुळे तिला कोणी ना कोणी जवळ पाहिजेच, म्हणून मी तिच्या जवळ बसली आणि माझ्या स्किन केअर सुद्धा करत आहे बसल्या बसल्या. ती बघत आहे कार्टून आणि तिच्यासोबत मी सुद्धा बघत आहे कार्टून. इथे तिचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता नाश्ता झालाय, बसली आहे तिचे टॉयज वगैरे घेऊन आणि मी बसलेली आहे तिच्यावरती इथे राखण करत. हिला लावून दिला टीव्ही आणि खेळत आहे बार्बी डॉल. हा खेळ बेटा. काय झालं, मच्छर चावलं का? बर, तर मी जरा माझा राहिलेला स्वयंपाक आहे. आज बनवली आहे मटकीची भाजी आणि वरण. तर हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व? एकदम मजेतच असाल. तर आता घरी कोणी नाही आहे. बिट्टूला मी तिथे बसून ठेवलेलं आहे किचनमध्ये आणि माझ्या राहिलेल्या आहेत चपात्या आणि बाकी सर्व झालेलं आहे. आणि माझी जाऊ एवढी गुणाची आहे, त्यांचं जे काम आहे भात आणि पीठ मळवायचं ते सुद्धा करून गेल्या. आता मी भाजी वगैरे सकाळीच केली आहे. मी टाकते पटापट चपात्या, कारण घरी कोणी नसल्यामुळे ते बिट्टू मला त्रास देते. म्हणून बाकीचे कामं मी ज्या वेळेस सर्व घरी होते त्याच वेळेस आवरून घेतले, कारण मग हे जे किचनमधलं काम राहते ती तिथे बसलेली जरी असली तरी मग पटकन आपलं किचनमधलं काम होते. कारण माझ्या सासूबाई पण सकाळीच गावी गेल्या आणि माझे आई बाबा होते ते पण सकाळीच गेले. माझ्या सासूबाई गेल्या त्यांच्या माहेरी, आर्यन गेलाय स्कूलला, मीनू गेली ड्युटीला आणि माझे मिस्टर आणि भाऊजी ते सुद्धा गेले ड्युटीला आणि मी रिकामी आहे माझ्या ड्युटीला. आणि माझे बिट्टू टीव्ही आणि खेळण्याची. किचनमध्ये मी काम जरी करत असली तरी मला एक एक दोन दोन फेरी सारख्या हॉलमध्ये जाऊन बघावं लागतं की बिट्टू काय करत आहे, शांत बसलेली आहे की नाही. जेवण केली, अंघोळ केली, बसली आहे. हो आ गई जल्दी से. अच्छा, करमत नाही आहे, काय करणार. जेवत आहे तुम्ही? होल्ड नाही करू शकत आता, खूप भूक लागली मला. आता मम्मीचा वेळ झालाय जेवणाचा. आता मम्मी प्लेट घेऊन येणारच. तर इथे बिट्टू वाट बघत बसलेली होती काकडीसाठी. आम्ही दोघींनीही जेवण वगैरे केले. त्यानंतर बिट्टू सोबत केली मस्ती थोडीशी, कारण की थोडी मस्ती वगैरे केली तर मुलांनाही थोडं बरं वाटतं. रे झोपली आहे. मग खरंच झोपली का? तू डोळे बिडे बंद केले होतेस? मला आता झोप येत आहे. बाहेरचं पावसाचं वातावरण बघून पूर्ण काळोख झालाय बाहेर आणि ते वातावरण बघून मला तर झोप यायला लागली. पूर्ण शांत शांत आलं. आपल्या घरात तर असं वाटतं की कोणीच नाही आहे. माणसाने माणसाशी माणसा संग वागणे. आता तेवढं तर आहे, मग तरच तुमच्या जीवनाला काहीतरी मजा येईल ना. जर तुम्ही तसं नाही केलं मग तुमच्या जीवनात मजा काय आहे? एकदम सिंपल बोरिंग जीवन जगून काय. वाव वाव वाव. बिट्टू तिच्या जवळ जात गेली आणि तिचा राग करते, तिला तिच्या जवळ घेऊन करते. माझी मम्मी आहे ना, माझ्या मम्मीला प्यार करते ना मम्मी मी. जल्ली रे वो जल्ली रे. माझ्याजवळ नाही येत का? जल्ली रे. माझ्याजवळ येत नाही का तू? जल्ली रे. हिला म्हटलं चाल, कोणी घरी नाही व्हिडिओ काढू. तसे तर आम्ही 8-10 दिवस झाले व्हिडिओ काढले नाही. हिला म्हटलं चल, तर मॅडम नाही म्हणतं. हा टकलू. बापरे, ऊन नाही आलंय बाहेर. काय करत आहे? काय करत आहे ती? आली मम्मी ओरडते तुला. मोबाईल पडे. काय करत आहे? काय करत आहे? काय करत आहे? काय करे बिट्टू? डोकं दुखवायचं काम करत असते बिट्टू. पडशील बेटा, पडशील. बाय कर पप्पाला.
चला. अरे रे 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 भेटू पडली चोरा. मम्मू खूप वेळपासून मुलांचं सुरू होतं की मम्मी बाहेर पाऊस सुरू आहे, आम्हाला पोहे खायचे आहे. मग लगेच लागली पोह्यांच्या तयारीला. मुलांसोबत मी पण पोह्याचा नाश्ता करून घेतला. 3-4 दिवसापासून बिट्टूला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे तिची अजिबातच काही खायची इच्छा होत नाही. इथे तिची प्लेट घेऊन मी बसलेली आहे, पण मॅडम खायचं सोडून तिकडे डान्स करत आहे. बाहुबली बनू नको, ये इकडे. कोणाला कोणाला कोण आला? आर्यन दादाची मम्मी आली. म्हटलं तुझी नाही का? म्हणते नाही. होय का? हे चोर पकडणारी आली. तुझी मम्मी नाही का मी? हा, तुझी मम्मी नाही आहे का मी? माझ्यासोबत नको येऊ. प्लीज ना, ती बोर झाली ना ग इथे किती वेळची. मग म्हणते मी तुझ्यासोबत येते. तू खाली बस. बसली. बाय. गुड नाईट. मी हॉलमध्ये बसलेली होती आणि आरतीची प्लेट जी आहे हॉलमध्ये ठेवलेली होती. तर बिट्टू त्यामध्ये हळदी कुंकू होतं, ते स्वतःला तर हळदी कुंकू लावतच होती, सोबत मला सुद्धा लावत होती. बाय बेतू. बाय बाय टकलू. कोकेली खा रही है, मत खा, पेट फुल जाएगा. तो आता आम्ही खूप वेळ बसलो आणि आमचं भाजीचं डिसाईड झालं. खूपच डोकं दुखी असते ते भाजीचं म्हटलं की. आता आम्ही बनवत आहे पनीर पुलाव. तर सर्व व्हेजिटेबल कट करून घेतले, हे पनीर टाकलंय आणि इथे तयारी झालेली आहे. लसूण अद्रकची पेस्ट काढली आहे. बस आता तडका लावणार मेनू. असे छोटे मोठे टर्न मी मारत असते. जीवनात आहेच काय, आपण आज आहोत उद्या नाही. म्हणून मी खूप सारे एन्जॉय करत असते. मला कोण काय म्हणतं, कोणाला काय वाटेल याचा कसलाच विचार करत नाही. पतेल्यावर झोपली होती मी, क्योंकि कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में तुम चपाती डालो बिट्टू को, बीत न जाए रहना. नाहीये. हा है ना. बेब्स बेब्स लुक एट सी. Look at she. लुक ॲट दिस. माझी तर मजा चाल रही. मेनूची ड्युटी इथे आहे. एक दिवस नाईट असायची, मॅडम निघून जायचा, मग दुसऱ्या दिवशी वापस यायची आणि मग तिसऱ्या दिवशी सकाळी टिफिन घेऊन गेले की डायरेक्ट रात्री यायचा. पर वैसा नहीं, सब काम में मदद हो रही. ओ माय गॉड, क्या हो गया. इथे फोन घेतला की किती क्लॅरिटी वाटते आणि खरं खरं आपण कसावं दिसतं. इकडे घेते की एकदम भुसट भुसट. तुम्ही मित्रांनो म्हणून म्हणते मी तुम्हाला सपोर्ट करा, म्हणजे मी आयफोन घेईल. कशी असते ती गाळातल्या गाळात. खरंच तुम्ही लोकांनी सपोर्ट केला तरच मी आयफोन घेईल ना. मग आयफोनने कशी अशी क्लॅरिटी येईल ना, मी अंधारात गेली तरी एकदम चमकणार, ताऱ्यासारखी लकलकणार आहे. तू आयफोन नको घेऊ, माय फोन घे. नो, मी आता आयफोनच घेणार. आमचे 2 किटकुल काय करतात बघूया. काय शिरू आहे, भूक लगी है. आज बनवणार होतो आम्ही पनीर पुलाव, तो सुद्धा 1 किलोचा. तर सर्वात आधी मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत पनीर. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले मी थोडेसे खडे मसाले. त्यानंतर मोठा कांदा घेतला, मिरच्या टाकल्यानंतर त्यानंतर टाकला आलं लसूण छानपैकी फ्राय केल्यानंतर मीठ टाकले. त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, पनीर
पुलाव मसाला आणि जे व्हेजिटेबल्स होते ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकले. मग तांदूळ टाकला. जेवढे माझे तांदूळ घेतले तेवढंच त्याच्यात दुपटीने मी पाणी टाकलंय. मग टाकलं पनीर. मग छानशी उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर गॅस लो केला आणि झाकण ठेवून तो पुलाव 5 मिनिटं गॅसवर ठेवला. त्यानंतर आपला गरमागरम पनीर पुलाव तयार. तर हा झाला आमचा पनीर पुलाव. बाप रे बिट्टू मस्त आहे फोन घेऊन. तरीच म्हटलं आली कशी नाही इकडे. हॉलमध्ये वास पसरलेला आहे. घमघम वास येतोय पुलाव्याचा. असं वाटत आहे हॉल पुऱ्या हॉलने खाल्ले. आय माझ्या पुलाव्याचा पूर्ण हॉलमध्ये वास येतोय घमघम. तिथे गेला चौकात.